आमदार सतेज पाटील आपल्या बरोबर आहेत। सतेज पाटील जी, काँग्रेसची बैठक झाली दिल्लीमध्ये, मोठं मंथन झालं, 27 तुम्ही नेते होते। खरं तर कोऑर्डिनेशन ठेवावं मोबियामध्ये असं तुम्हाला सांगण्यात आलं, परंतु संजय राऊत म्हणतात की आता मुख्यमंत्री पदाचा त्या विषयावर आता इथं आम्ही चर्चा करणं संयुक्तिक नाही, राज्य पातळीवर तो निर्णय देश पातळीवर होईल आणि म्हणून त्याच्यावर बोलण्यापेक्षा आज आम्ही महाविकास आघाडी म्हणून जनतेला काय देतो हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून जनतेच्या प्रति आमचं जे दायित्व आहे ते आम्ही या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे सत्तेच्या माध्यमातून पूर्ण करू असा आम्हाला विश्वास आहे। परंतु त्यांचं म्हणणं आहे की जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला तर अतिशय प्रभावीपणे या सगळ्या निवडणुकीच्या इलेक्शनच्या स्ट्रॅटेजीज त्यांनी एक सूचना केलेल्या आहे की अशा बाबतीत करावं। शेवटी 3 पक्ष एकत्र बसतील। आदरणीय पवार साहेब आहेत त्यामध्ये, ते सगळ्यात अनुभवी आहेत, ते सगळ्यात सिनियर आहेत या सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये। हे म्हणून काँग्रेस आहे, मला वाटते खरगे साहेब, पवार साहेब आणि उद्धव साहेब हे सगळेजण एकत्र बसून या संदर्भातला निर्णय घेतील अशी आम्हाला। काँग्रेस या सगळ्या दबावाला बळी पडेल का? ज्या पद्धतीने तुमचेच मित्रपक्ष प्रसार माध्यमामध्ये दबाव वगैरे हे विषय नाही आहेत, आम्ही एकत्रित आहोत। आमच्यात कुठेही दबावाचा विषय त्या ठिकाणी आमच्यात कितीही काही कुणी भांडणं लावायचा प्रयत्न केला तरी लागणार नाही। परंतु तुमचेच प्रदेशाध्यक्ष म्हणतात की आम्ही 150+ जागा लढवणार आहोत। जुना झालेला आहे, आज त्याच्यावर चर्चा नाही। आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत। रोहित पवारांनी आत्ताच सांगितलं की 550 कोटी रुपये सोशल मीडियावरती खर्च करण्याकरता भाजपने दिलेले होते। नाही, आता आपण बघतोय प्रसार माध्यमांचा कसा वापर केला जातोय, सोशल मीडियाचा कसा वापर केला जातोय। एक निगेटिव्ह नरेटिव्ह वेगवेगळ्या माध्यमातून चुकीचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु किती सोशल मीडियावर खर्च केला तर जनतेच्या मनातला सोशल मीडिया हा महत्त्वाचा आहे, लोकसभेमध्ये दिसून। देवेंद्र फडणवीस म्हणतात की विरोधक खोटं बोल पण रेटून बोल करतात, खोटे नरेटिव्ह विरोधक सेट नाही। मला वाटते मतदानातून ती दिसून आलेलं आहे की खरं नेरेटिव्ह कोणाचं आहे आणि खोटं नेरेटिव्ह कोणाचं आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते सतेज पाटील, जे काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार आहेत। त्यांनी सांगितलं की सत्ताधाऱ्यांनीच पैसे वाटून नरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं, त्यामुळे त्यांनी उगाच आमच्यावरती आरोप करू नये असा हल्लाबोल जो आहे तो सत्ताधाऱ्यांवरती सतेज पाटलांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।